नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आपण चाललो आहोत आज इंदोरला। इंदोरमध्ये आपण जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यापैकी ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर ही दोन मंदिरे पाहणार आहोत। तसेच इंदोरमध्ये पण सुद्धा आपल्याला काय पाहायला आहे ते आपण पाहूया। आता आपली ट्रेन आहे मुंबई सेंट्रलवरून 11ची ट्रेन आहे, तर दुरंतो एक्सप्रेस तीच आपण आता पकडण्यासाठी चाललो आहोत। तर तुम्ही पण या व्हिडिओमध्ये सहभागी व्हा आणि पाहत राहा इंदोर दौरा। मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत आणि ट्रेन पण लागली आहे, वेळेवर पोहोचलो आहे। फायनली मित्रांनो आपल्याला सीट मिळाली आहे आणि आपल्याबरोबर आहेत चांगदेवजी, जे आपले मित्र आहेत आणि आम्ही आता इंदोरचा दौरा सुरू झाला आहे। असं दुसरं पीक दिसत नाही, नुसतं सोयाबीन बघा ना। नुसतं आपल्याकडे कसं नसतं, ॲटलिस्ट ऊस आलं दिसतं, असं इकडे काय नाही, नुसतं पाण्याचा भाग लागतो ना त्याला। हां, पाणी इरिगेशन सिस्टम एक पण असं दुसरं पीक दिसत नाही, नुसतं सोयाबीन बस। इकडे कुठे इरिगेशन सिस्टम नसेलच ना जवळ। आपण आता आलो आहे इंदोर स्टेशनला आणि आपण आता ओला बुक केली आहे आपल्या हॉटेलसाठी आणि पाऊस आहे थोडा। हा हॉटेलचं लोकेशन मित्रांनो, आपण आपलं हॉटेल बुक केलं आहे, 6 किलोमीटर आहे अंदाजे इथून, आणि आपण सांगितलं आता रिक्षावाल्याला आणि आपण चाललो आहोत। तर पाहू शकता इंदोर कसं आहे ते। गर्दी होती स्टेशनला, रिक्षा मिळत नव्हत्या, पाऊस आहे त्यामुळे उशीर झाला। आता आपण चाललो आहोत हॉटेलवर। भैया वहाँ से बस स्टैंड नज़दीक है क्या? हम लोग को ओंकारेश्वर सपोज जाना है तो नज़दीक है वहाँ से? नहीं आना पड़ेगा, यहाँ पे आना पड़ेगा। नहीं, ट्रेन से नहीं, अगर सपोज हम लोग को भाई है बस स्टैंड, आपको जहाँ से बैठा है ना, हाँ वहाँ से 500 मीटर आगे बस स्टैंड। ओके ओके, लेकिन वहाँ पे बस स्टैंड नहीं है, हम लोग अभी जहाँ पे जा रहे हैं वहाँ नहीं है बस स्टैंड, वहाँ से बस नहीं जाएगी, यहीं से जाएगी। ओके, यहाँ पे आना पड़ेगा हम लोग। उज्जैन की बस जाती है। ओके, उज्जैन के लिए। अच्छा, 2 स्टैंड होगा ना इधर, 2 स्टैंड होगा। आज महाकाल के लिए भीड़ रहेगी कि ओंकारेश्वर के लिए? ओंकारेश्वर में आज बहुत भीड़ रहेगी। क्यों? फिर गुरु पूर्णिमा की वजह से पूर्णिमा है तो वहाँ आश्रम बना हुआ है, कुछ ज़्यादा भीड़ लगती है। और ओंकारेश्वर में, सॉरी यहाँ पे महाकाल के इधर महाकाल में की होती है आज हे करूया का मग? अहो पण आपल्याला इकडे जवळ आहे, परत आपली वेळ नाही। हां, लक्षात का इधर लांब आहे। मतलब आपको ट्रैक नहीं, अभी ये शहर के लोग खाते होंगे चावल, लेकिन गांव के लोग चावल खाते हैं क्या? आके मध्य प्रदेश के खाते हैं ना, खाते हैं। हाँ, आपको यहाँ इंदौर में आपको सारी डिश मिल जाएगी। नहीं वैसा नहीं, मतलब नॉर्मली मैं जस्ट
पूछ रहा हूँ घर का मतलब नॉर्मली क्या खाना? चावल तो खाते ही हैं। ओके, चावल और यहाँ का सबसे ज्यादा इंदौर का फेमस है तो नमकीन। हाँ वो तो है। जो है ना सेव आलू भुजिया, इंदौरी पोहा। हाँ वो पोहे में भी डालते हैं, सेव भी डालते हैं। हाँ और जैसे ये अपना स्वीट से यहाँ आना ओके बहुत अच्छा, मतलब यहाँ पे पोहा जैसे यहाँ से सिटी बस नहीं जाती अभी स्टेशन के लिए? यहाँ से कुछ नहीं मिलती, ये आई बस चलती है, एबी रोड चलती है बीच में आई बस। वो स्टेशन जाएगी लेकिन? ये स्टेशन में जाएगी। ओके अभी मेट्रो डल रही है ऊपर। अभी ये राइट में दिखा रहा है अभी भैया। आता आवरून झालं आहे आपलं आणि आता आपण ओंकारेश्वर मंदिराकडे चाललो आहोत. आता इथे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, रेल्वेने जाऊ शकतो किंवा बसने जाऊ शकतो. तर आम्ही बरेच चौकशी केल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की आपण बसने गेलेलं सोयीस्कर राहील. इथून आपल्याला बस स्टँड, जिथून आपण इंदोर स्टेशनला उतरलो त्याच्या समोरच बस स्टँड आहे, तिथून आपल्याला डायरेक्ट बस आहेत ओंकारेश्वर मंदिरासाठी जाण्यासाठी. तर आपण या बसच्या रूटने जाणार आहोत आणि मध्य प्रदेशच्या बस कशा असतात, आपले जशी ST असते तशी तिकडच्या रोड ट्रान्सपोर्ट कसे असतात ते सुद्धा आपण पाहूया. चला तर मग प्रवासात सामील व्हा. तर मित्रांनो, आता आपल्याला बस स्टँडसाठी रिक्षा मिळाली आहे आणि आपण बस स्टँडकडून चाललो आहोत. दिसते का आता इकडून दिसते. लेकिन रिक्शा का अलग रहता है, जैसे उनका रिक्शा का कलर अलग रहता है, तो यहाँ पे भी वैसा ही है क्या? नहीं ऐसा कुछ नहीं है यहाँ पे. वहाँ कोई सा भी रिक्शा चला लेते हैं। अरे वाह, पिंक कलर का रिक्शा चलाते हैं वहाँ पुणे मुंबई में. हाँ, पिंक कलर है उसका रिक्शा का कलर. ये आपकी बेटी है? हाँ, ये है। ओके जी. स्कूल नहीं जाती क्या? जाती हाँ, ना, छुट्टी. संडे है। हाँ. अच्छा है, मतलब आप एकदम बहादुर महिला, यहाँ पे एकदम. मतलब 1-2 साल से चला रही है, लेडीज है। हाँ. तो मैंने भी मतलब महिला को देख के मैंने भी अभी लिया है, अरे वाह. अच्छा बात. क्योंकि अपन कोई सा भी काम करेंगे ना, नहीं हाँ तो उसमें सही बात परेशानी है. आती है, बच्चे कहीं कर नहीं सकते फिर अपन। सही बात है. बच्चे हैं छोटे। सही बात है. अब ये इसमें तो ऐसा है कि अपन घर का काम कर लो और जाऊ दे, दुसरी पकडूया आपण. जाऊ दे. उशीर झाला. इंदोरपासून जवळजवळ बसने 4 तास प्रवासामध्ये गेले. जास्त अंतर नाही तरीसुद्धा पण रोड खूप छोटा होता, मध्ये ट्रॅफिक होतं, घाट होता, त्याच्यामुळे बराच वेळ लागला आहे. आणि आता आम्ही फायनली या ओंकारेश्वर ST स्टँडच्या इथे पोचलो आहे आणि आपण आता एक हॉटेलमध्ये नाश्ता करतोय.
और कितना चाहिए क्या बता गाना शूटिंग वाली हो मित्रांनो, हे आहे ओंकारेश्वर मंदिर. तुम्ही असं बोटीने जाऊ शकता. मामलेश्वरच्या इथून बोटीने तुम्हाला पलीकडे सोडतात आणि जसं त्या रेलिंग दिसत आहेत त्या रेलिंग चढून तुम्हाला मग दर्शनाला पुढे जाता येतं. की तुम्ही किंवा इथून सुद्धा त्या काठावरून रेलिंग चढून सुद्धा डायरेक्टली जाऊ शकता. चला जाऊया. उतरले प्रॉब्लेम येईल उलट नाही हो, गुडघ्यावर ताण येते पटापट उतरू आपण. मंदिरची गाडी या तोपर्यंत मंदिराची लाईन कमी होईल ना मंदिराची लाईन म्हणून. खूप सुंदर मूर्ती दिसत आहे.